नमस्कार, मी पंडित गायकवाड. ॲक्ट 20 न्यूजमध्ये आपलं स्वागत. रोजच्या दैनंदिन बातम्याबरोबरच आम्ही महत्त्वाच्या घटना घडामोडींवर चर्चाही करीत असतो. एखाद्याचे वादग्रस्त वक्तव्य आल्यावर त्याने ढवळून निघालेलं समाजमन त्याचा मागोवा घेण्याचा आमचा उद्देश असतो. आपले संविधान हे जगात सर्वोत्कृष्ट आहे, पण संविधानावर होणारे छुपे हल्लेही काही नवे नाहीत. देशातील मनोवादी विचारसरणी अधूनमधून संविधान बदलण्याची भाषा करीत असते. सध्याचे सत्ताधारी घटनेच्या विरोधात अर्थात लोकभावनेच्या विरोधात जाणारे निर्णय घेत असतात. लोककल्याणकारी राज्यात लोकांच्या सामूहिक हिताला कुठेही बाधा पोहोचणार नाही असे निर्णय खरं तर सरकारने घ्यायला पाहिजेत, पण ते सत्ताधारी तसे निर्णय घेताना दिसत नाहीत. कृषी कायदे असो किंवा नोकऱ्यांचे होणारे खाजगीकरण असो की सरकारी शाळा खाजगी उद्योजक व्यावसायिकांना देण्याचा निर्णय असो, हे निर्णय केवळ घटनाबाह्यच आहेत. पण लोकशाहीत बहुमताला महत्त्व असल्याने बहुमताच्या जोरावर सरकार संसदेत विधानसभेत बसून असे जनविरोधी निर्णय घेत असते. पण याही पुढे आता संविधान बदलण्याची भाषा होताना दिसते. काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणांचे सल्लागार बिबेक देबोरा यांनी संविधान बदलण्याचे मत मांडले होते. त्यावर बराच गदारोळ झाला. एकीकडे मोदी संविधानाला सर्वतोपरी मानून त्याच्यावर माथा टेकवताना आपण पाहिले, मात्र दुसरीकडे त्यांचे सल्लागार देशाला वेगळेच सल्ले देतात. तर असे का होते? संघाशी म्हणजे RSSशी संबंधित लोक सातत्याने संविधान बदलण्याची भाषा का करतात? यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान का नकोय? याबाबत आज आपण काही मान्यवरांबरोबर चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत भारतीय संविधानाचे अभ्यासक आणि आंबेडकरी विचारवंत मुकुंद सोनवणे, त्याचबरोबर संविधानाचा सखोल अभ्यास करून तो समाजामध्ये खोलपर्यंत रुजवण्याचा प्रयत्न करणारे चुनीलाल जाधव, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते शिवचरण कुरे पाटील हे आज या चर्चेत सहभागी होत आहेत. तर विषय असा आहे की सल्लागार समितीचा अध्यक्ष म्हणलं तर त्याचं मत वैयक्तिक कसं असू शकतं? एखादा आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, तो जनतेकडून निवडून दिला जातो आणि जेव्हा तो जनतेकडून निवडून दिला जातो तेव्हा त्याला त्याचं वैयक्तिक मत नाही असू शकत. आणि म्हणून हे बोलून बघायचं, अंगलट आलं की सांगायचं ते त्याचं व्यक्तिगत मत आहे, पक्षाशी त्याचा काही संबंध नाही. आता मुळातच गोष्ट अशी आहे की जेव्हा ते असं सांगतात की हे पाश्चिमात्याचं अरुण गोधडी वगैरे शिवले असायचं काही प्रयोग RSSचे लोक करतात. विषय असा होता की ज्ञान कुठे? जिथं जिथं ज्ञान असेल, जिथं राष्ट्र असेल, त्या राष्ट्रामध्ये ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या सगळ्या एकत्र करून, त्या सगळ्या देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून त्याच्यामधून जे जे काही चांगलं असेल आपल्या देशासाठी ते आणण्याचा इथे प्रयत्न झालेला आहे. तर विषय असा आहे की जोपर्यंत या देशामध्ये विषमता राहील तोपर्यंत एका विशिष्ट समाजाचं कल्याण होत राहील. आणि त्यांना कधीही असं वाटण्याचं काही कारणच नाही की इथं समता प्रस्थापित व्हावी. हजारो वर्ष इथल्या एका विशिष्ट वर्गाला, देशाच्या 85% समाजाला पशुवत जीवन जगण्याचं जे पाप कुठल्या विचाराने केलं असेल तर ते मनुस्मृतीने केलेलं आहे. आणि त्या पापातून मुक्त होण्याऐवजी पुन्हा पुन्हा या देशाला त्या पापामध्ये ढकलण्याचं महापाप इथली मंडळी करू इच्छित आहे. जोपर्यंत मनुवाद जिवंत राहील तोपर्यंत ब्राह्मण्यवाद जिवंत राहील, तोपर्यंत नीच उच्चता जिवंत राहील, तोपर्यंत विषमता जिवंत राहील. आपले माझे मित्र चुनीलाल जाधव यांनी सांगितलं की यांना इथं समता नको आहे. इथं जर समता असेल तर माझं ब्राह्मण्यवादाला कुठेतरी कमी लेखल्या जात आहे आणि म्हणून कायमस्वरूपी माझं वर्चस्व कसं राहील यासाठी या देशातला सत्यानाश जरी झाला, या देशाच्या माणसाला पशुवत जीवन जगण्याचं जरी त्याच्या वाट्याला आलं तरीही मनुवादी मनुस्मृती जिथं लागू व्हावी. आणि ही या देशाला म्हणजे काल तुम्ही बघता की तुम्ही चंद्रयान-3 सक्सेस केलं. चंद्रयान-3 सक्सेस केलं तर काही माणसं, काही मनुवादी इथं महामृत्युंजय जप करताय. म्हणजे यांना काय सांगायचंय की तुम्ही जरी चंद्रयान-3 सक्सेस केला असेल तर ते कशामुळे झालंय? तर ते मनुस्मृतीमुळे झालंय, ते महामृत्यू जपामुळे झालंय. आणि म्हणून जेव्हा जेव्हा क्रिकेटचा सामने असू द्या किंवा अशा काही गोष्टी असू तर तिला ते जप करतील, महामृत्यूंजय जप करतील. ते चीनसाठी त्याचा उपयोग करणार नाही. एखादा शनी तुम्हाला लागत असेल तर त्याच्यासाठी त्याचा जप उपयोग करणार नाही. आतंकवाद्यांनी सहबाजूने देशाला घेरलंय याच्यासाठी ते जपतप करून त्याचा सत्यानाश करण्यासाठी ते काम करणार नाही. पण जिथं जिथं चांगलं काम होत असेल तिथं तिथं मात्र ते नक्की महामृत्यूंजय जप करून त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. भारताची पूर्वदशा काय होती? 500-550 संस्थानिक राज्य इथं होते. इथं प्रत्येक 60 किलोमीटर भाषेचा टोन बदलतो. इथं कित्येक धर्म आहेत, हजारो जाती आहेत,
किती पंथ आहेत, या सगळ्या विविधतेचा एका एका म्हणजे माळेमध्ये होणं हे महाकठीण काम होतं. मला असं वाटतं की जगातल्या कुठल्याही माणसापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या 500 550 संस्थानिकांना, राजांना एकत्र करून जी अखंड भारताची निर्मिती केली, तर जगामध्ये तर याला तोड नाहीच. आणि इथल्या मनुवाद्यांनी बाबासाहेबांचे इतके उपकार मानले पाहिजे की या घाणीतून या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज इतकं मजबूत केलं की तुम्ही जगाला म्हणजे तोंडात बोट घालायला लागले. चंद्रयान 3 सक्सेस करून, चंद्रयान 3 याच्या अगोदरही 3-4 देशांनी केलं, परंतु ज्या ठिकाणी आपलं चंद्रयान केलं, ज्या किमतीत आपलं चंद्रयान केलं, तर इतर देशाच्या, इतर राष्ट्राच्या तुलनेमध्ये आपण 1/4 किमतीमध्ये ते चंद्रयान तिथं पाठवलेलं आहे. तर हे इतकं ताकदवर, इतकं बलशाली हे राष्ट्र केलेलं आहे. खऱ्या अर्थाने यांना बलशाली कोण पाहिजे? राष्ट्र नाही पाहिजे यांना बलशाली. यांना यांचा स्वतःचा धर्म, यांना यांची स्वतःची जात बलशाली पाहिजे. मग देश खड्ड्यात गेला तरी चालेल. आणि हे लक्षात असू द्या, जेव्हा जेव्हा देशापेक्षा धर्म तुम्हाला जास्त प्रिय वाटेल, तेव्हा मात्र या देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जनतेनं देशातला जो काही 85% वर्ग आहे, यांनी खऱ्या अर्थानं खास करून जो संविधानाने ज्याला म्हणजे शक्ती पुरवली, संविधानामुळे ज्याचा फायदा झाला, जे संविधानाचे लाभधारक आहेत, या सर्वांनी मिळून खऱ्या अर्थानं संविधानाचं संरक्षण केलं पाहिजे असं मला वाटतं. मुळात महापुरुषांना जात नसतेच. आपण बघतोय महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इतर संत महापुरुष जेवढे बी भारत देशामध्ये पुरोगामी विचारधारेचे होऊन गेले, संत तुकाराम असतील, संत नामदेव असतील, ह्या सगळ्या लोकांनी समाजाची वैभवता प्राप्त करून देण्यासाठी, समाजाला एक मानसिक ताकद प्रदान करण्यासाठी ह्या लोकांनी काम केलं. समाजामध्ये एकत्रता आणून समाजाला कसं बळकट करता येईल, आणि हा जो छळ जातीवाद्यांचा चालू आहे, त्या जातीवाद्यांच्या छळापासून समाजाची मुक्तता कशी कर. तुम्ही बघा, प्रत्येक हे जे महापुरुष आहेत, प्रत्येकांची लढाई जातीवाद्यांच्या विरोधात, आणि म्हणून संतापासून यस बिलकुल संत महात्म्यांची पण तुम्ही चळवळ बघा. संत महात्म्यांची चळवळ सुद्धा समाज समता निर्माण करण्यासाठीची होती. आणि मग त्याच्यातूनच मग आपण जास्त जुनं न घेता आपले जे आता आपल्या समोर आहे, त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याला म्हणजे बहुजन समाजाला ताकद पुरवायचं काम केलेले हे महात्मा फुले, शाहू राजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजांच्या सोबत मिळून, असंच म्हणावं लागेल जरा, इंग्रजांचा पुरोगामित्व आपल्या फायद्यासाठीचा झाला. आणि म्हणून ह्या लोकांनी त्या ताकदीच्या हिशोबाने ज्यावेळेस ही राष्ट्रनिर्मिती म्हणता येईल त्याला, ज्यावेळेस राष्ट्रनिर्मिती ह्या लोकांनी केली, आणि मग राष्ट्रनिर्मिती करून भारत देशातल्या तळागाळातल्या माणसाला ही ताकद देऊन त्याला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून द्यायचा प्रयत्न केला, जो मुळात 50% समाज गाडलेल्या अवस्थेत होता. त्यांना माणूस म्हणून तुम्ही परवानगी द्यायच्या मानसिकतेत नव्हते. मग हा 50% गाडलेला माणूस त्याला उचलून घेऊन असा प्लॅटफॉर्म संविधानाच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेबांनी दिलं. आणि म्हणून ह्या लोकांनी काय केलेले की प्रत्येक महापुरुषाची जात ठरवली. आणि आज पण आपण बघतोय की भारत देशातला जवळपास 70-80% समाज असा आहे त्या तो धर्माच्या, त्या अंधश्रद्धेच्या, त्या चौकटीच्या बाहेर यायला तयार नाही. आज दुर्भाग्य असा की आजच्या तारखेमध्ये असे बहुतेक डॉक्टर, इंजिनियर, IAS, IPS असे सरकारी अधिकारी आहेत जे अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेले. त्यांना विज्ञानवाद कळत नाही. आता तुम्ही सांगितलं भगवान बुद्ध म्हणजे काय? भारत देशासाठी एवढी मोठी ताकद येते. खरोखर जर भारत देशामध्ये भगवान बुद्ध कळाला असता, या आपल्या लोकांच्या, आपल्या भारत देशाच्या लोकांनी डॉक्टर आपले भगवान बुद्धाला समजून घ्यायचा जर प्रयत्न केला, जपान, कोरिया तर भारताने विकास केला, तर भारत देश आज विकासात्मक देश म्हणून नाही तर विकास देश राहिला असता. भारत देशाची जर खरोखर भारत देशाला उद्ध्वस्त करायचं काम जर कोणी केलं असेल तर RSSच्या लोकांनी, संघाने केलेलं आहे. भारत देशाच्या जवळपास 80-85-90% लोकांना आतापर्यंत विकासाच्या रस्त्यावर म्हणजे मुख्य प्रवाहात न्यूज दिलेलं नाही. तुम्ही जो विकासाचा मुद्दा बोलताय, ह्या देवरायचं तेच मत आहे
की आपल्या ह्या संविधानानं म्हणजे आपण नंतर विकसनशील म्हणजे आहोत आता विकासात म्हणजे जसा विकास व्हायला पाहिजे तसा झाला नाही संविधानानं असं त्यांनी त्याच्यावर दोषारोप केला. हे जे संघाचे लोक आहेत यांची मुळात भावना अशी आहे की भारत देशाचा जो सर्वांगीण विकास हा राज्यघटनेच्या माध्यमातून होतोय, हा सर्वांगीण विकासच त्यांना नकोय. आणि म्हणून प्रत्येक जो RSSचा माणूस आहे, प्रत्येक संघाचा माणूस आहे, आता मुकुंदारांनी सांगितलं की इथल्या प्रत्येक लोकांच्या जो प्लॅटफॉर्म निर्माण करून प्रत्येक माणसाच्या बळकटीचं कारण संविधान बनलेलं आहे. आणि प्रत्येक माणूस बळकट झाला, प्रत्येक माणूस विद्वत्ता प्राप्त झाला, प्रत्येक माणूस शिक्षित झाला तर तो ह्यांच्या संघाच्या षडयंत्राचा अंधश्रद्धेचा बळी पडत नाही. म्हणून संघाला असं वाटतंय की अख्खा देश बर्बाद झाला तरी चालतं आम्हाला. आता आपण बघतोय सध्याच्या परिस्थितीमध्ये शैक्षणिक दृष्टिकोन जो ह्यांनी बदललेला आहे ते जर पूर्ण तुम्ही वाचला तर भारत देशाच्या जवळपास 80% समाजाला शिक्षणापासून वंचित करण्याचं षडयंत्र आहे. आणि आपण बघतोय जवळपास 1.25 लाख शाळा आहे, तिथं दादा एक शिक्षकची शाळा. मग एक शिक्षकी शाळेमध्ये तुम्ही असं सर्वांगीण विकास घडवण्यासाठीचा जो अभ्यासक्रम देताय कसं पॉसिबल आहे? तो शिक्षक काय वैज्ञानिक आहे? त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन असेल सुद्धा, मग तो गणितीय तज्ञ आहे, मग ते असेल सुद्धा, मग तो शेतकरी आणि शेतीपूरक याच्यामध्ये तो असू शकतो, असं काही शक्य नाही. म्हणून भारत देशाच्या जवळपास एकीकडे तुम्ही बघा, आपण शिक्षणात मी 2 शब्दामध्ये आपण आपल्या विषयावर राहू, पण शिक्षण हा अत्यंत महत्वाचा राष्ट्रनिर्मितीचा विषय. आज एका शाळेमध्ये रोबोटच्या माध्यमातून समाजाचा विकास कसा होईल ते शिकवल्या जाते. एका शाळेमध्ये रोबोटच्या माध्यमातून समाजाचा विकास शिकवला जात आहे. तो भारत देशाच्या 10% लोकांची मुलं आहेत आणि इकडे 90% लोकांची मुलं असं आहे की तिथं शाळा, त्याला वर्ग खोल्या नाहीये, शाळेत फळा नाहीये, खडू नाहीये, शैक्षणिक सुविधा नाहीये. त्या बिचाराला किलोमीटर पायी जावं लागतं, 10-10, 5-5 किलोमीटर. आणि अशा अवस्थेमध्ये, एकदम दुर्गम अवस्थेमध्ये जो विद्यार्थी बिचारा तो नैसर्गिक गोष्टीला तो फाईट करून तिथपर्यंत येतो, त्याला सुविधाच नाही. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही जो नवीन शैक्षणिक धोरण लादलेला आहे तो त्या शिक्षणाच्या ह्याच्यापासून मुक्त व्हावं, त्याला त्या सुविधाच मिळू नये ह्याच्यासाठीचा तो षडयंत्र आहे. म्हणून हे सगळे संघाचे जे काही ध्येय धोरण असतील ते तुमच्या 80-85% समाजाला वंचित करण्याचेच आहे. आणि मग हा वंचित राहिलेला समाज आपला विकास साध्य करू शकत नाही. आणि मग आपला विकास नाही साध्य करू शकला, मग वासरात लंगडी गायशाने. मग ह्यानी विकास नाही साध्य केलेला असेल, ह्यांचा विकास होत नसेल, तर मग मी बलवान आहे, म्हणजे RSS बलवान आहे. जसं आपल्याला सुरुवातीपासून बहुजन समाजाला ह्यांनी शिक्षण घेऊ दिलं नाही, कुठल्याच विकासात्मक स्पर्धेत उतरू दिलं नाही, कुठं ह्यांना समोर येऊ दिलं नाही, ह्यांना कुठल्या सुविधा मिळू दिल्या नाही. आणि मग तुम्ही म्हणताय की भारत देशाचा विकास झाला नाही. विकास कसा होईल? तुमची जी आज आपण जो ज्वलंत विषय आहे, भारत देशाची 40 कोटी जनता जी आहे, भारत देशाची 40 कोटी जनता नवयुवक आहे, नवतरुण आहे. आणि मग 25 ते 45 वयोगटातली जी माणसं आहे, ती एनर्जी आहे भारत देशाची. ती एनर्जी तुम्ही भारत देशाच्या निर्मितीसाठी वापरत नसेल, त्यांना तुम्ही बेरोजगार ठेवत असेल, त्यांच्या ती क्रय शक्तीचा तुम्ही देशासाठी, देशाच्या निर्मितीसाठी वापर करून घेत नसेल, त्यांना तुम्ही बेरोजगार ठेवत असतील, तर मग देशाचा विकास कसा साध्य होणार? ह्याला ही नीती कारणीभूत आहे आणि ते RSS. आणि म्हणून RSSला संविधान नको आहे, कारण संविधानाच्या माध्यमातून जो बहुजन समाज डेव्हलप होतोय, प्रगत होतोय, ही प्रगती त्यांच्या डोक्यात सल निर्माण करून आहे. म्हणून तुमची प्रगती त्यांची विगती ठरते आणि त्यांचा विघटन ठरते. त्याच्यामुळे ते तुम्हाला विरोध करताय आणि तुमचा विकास ठप्प राहावं, तुम्ही प्रगती पथावर येऊ नये म्हणून तुम्हाला वारंवार ते चेक करत असतात. मग संविधान बदलायच्या माध्यमातून असेल, या इतर कुठले सामाजिक ध्येय धोरण असतील, या जातीवादी धार्मिक दंगे निर्माण करायचा विषय असेल, सामाजिक विषमता निर्माण करायचा विषय असेल, त्या माध्यमातून येनकेन प्रकारे तुम्हाला टार्गेट करून जिथल्या तिथं तुमची प्रगती संपवायची आहे. त्याच्यासाठी आज सगळ्यात मोठा विषय जो RSS वाल्यांनी सुरुवातीपासून घेतलेला आहे
कारण संविधान जो असा घटक अशी ताकद आहे बहुजनांची, ही ताकद जर संपवली कुठं, मग आजच्या तारखेमध्ये आपण बघतोय की एक निर्बुद्ध माणूस रोबोट टाईप संघाच्या इशाऱ्यावर नाचतोय. त्या संघाच्या इशाऱ्यावर नाचलेल्या रोबोटच्या माध्यमातून भारत देशाची संविधान उद्ध्वस्त करायची भाषा करतायत आणि त्याच्या पाठीमागं सगळी शक्ती त्या रोबोटच्या ती RSSनी लावलेली. मग त्या RSSच्या शक्तीच्या चौकटीमध्ये सगळ्या भारत देशाचे संविधानिक घटक जे तुम्हाला ताकद पुरवणारी, जशी मग ती न्यायव्यवस्था असेल, प्रशासकीय व्यवस्था असेल, त्याच्यानंतर तुमचे संविधान असतील, संसद असतील, ह्या सगळ्या घटना आहेत. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ ज्याला आपण म्हणू, ह्या सगळ्या कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, राजकीय ही व्यवस्था, न्यायालयीन ही सगळी व्यवस्थेवर RSSनी पूर्ण आपला कब्जा जमवून ठेवलेला आहे आणि त्या रोबोटच्या माध्यमातून भारत देशामध्ये तानाशाही, हिटलरशाही निर्माण करतायत आणि त्या हिटलरशाहीच्या माध्यमातून आपला जो बहुजन मोठा वर्ग आहे त्यातला डायरेक्ट इनडायरेक्ट त्याच्या डोक्यामध्ये दहशत पसरवत आहे आणि त्या दहशतीच्या नावाखाली त्यांना जे पाहिजे त्या गोष्टी ते कायद्याच्या रूपाने करून घेतात. जे कायदे बदलतात या सगळ्या गोष्टी या समाजाच्या आणि देशाच्या विरोधात आहेत. म्हणून हा देशद्रोह पूर्ण करण्यासाठी, देशाची प्रगती खतम करण्यासाठी, बहुजनांना परत गुलाम बनवण्यासाठी ते कायदा बदलण्याची भाषा करतात. जसं की म्हणजे वारंवार होतं असं की संविधान बदलायला पाहिजे. आता भाजपचे कार्यकर्ते असो किंवा संघाचे जे काही ते नेहमी अशी चर्चा करतात, परंतु म्हणजे कार्यकर्ते तर किरकोळ त्यांना कोणी विचारात घेत नाही. जसे हे देवराय आहे, परंतु त्याच्या आधी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती राहिलेले रंजन गोगोई जे आहे, तर त्यांनीही असं मत मांडलेलं की केशवानंद भारती जो खटला आहे त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे, की आपली जी चौकट आहे तिला हातच नाही लावायचा, असा जो म्हणजे आपण गृहीत धरलेला आहे किंवा ते आहे, तर त्याच्यावर पण करायला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. तर नेमकं ते का असं करतात वारंवार? नाही, आता मुळात गोष्ट अशी की घटना का बदलायची, तर ती आता जुनी झाली आणि जो पाहिजे तो विकास साध्य झाला नाही, म्हणून घटना त्यांना बदलायची. आता देशाचा विकास कसा मोजायचा? हजारो वर्ष जी मनुस्मृती इथं लागू आहे त्या मनुस्मृतीनं माणसाला पशुवत जीवन जगण्यास इतकं प्रगत केलं, म्हणजे पशुच होते ते. आणि ही घटना लागू होऊन 75 वर्ष झाले. या 75 वर्षामध्ये पशुवत असलेला माणूस चंद्रावर पोहोचला. हा विकास आहे का? याला काय म्हणता येईल? विकास. 75 वर्षाचं वय असले जगातला कुठला देश दक्षिण ध्रुवावर नाही, आपण गेलो, विकासच आहे ना. म्हणजे याला म्हणजे विकास मोजायचा कसा? बरोबर. आणि मग याला जर बदलायचं असेल तर मग काय पाहिजे तुम्हाला? तर मनुस्मृती पाहिजे. मग मनुस्मृती काय करते? तर मनुस्मृती इथं खचाखच विषमता पेरते. मनुस्मृती काय करते? तुम्हाला जगणं मुश्किल करून टाकते. मनुस्मृतीनं काय केलंय? मनुस्मृतीनं जसं एखाद्या आईच्या पोटामध्ये मूल राहील तिथून त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करते. तो म्हणजे तिथं गर्भधारणा झाले की त्याला संस्कार आहे, गर्भसंस्कार. तो आईच्या पोटातून बाहेर आले की तिथून त्याचे संस्कार सुरू होतात. असं करत करत तो मेल्यानंतर कोटानुकोटी वर्ष झाले तरी पित्र नावाची जी गोष्ट आहे तर ते चावून 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 खाण्याचं काम सुरूच आहे. हे करते मनुस्मृती. आणि मग ही घटना काय करते? तर घटना हे करते, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे काही संविधान आहे ते असं करते की त्या पशुवत असलेल्या माणसाला ते माणसात आणते, पशुवत असलेल्या समाजाला ती समता देते, एक ताकद पोहोचवते, वैज्ञानिक दृष्टिकोन देते. आणि मुळातच गोष्ट अशी आहे की इथला समाज जर शिकला रे शिकला तो प्रश्न करतो, तो तुमचे पाखंडवाद तो उघड करतो. पूर्वी असं व्हायचं की या देशातला समाज टोटल म्हणजे अशिक्षित होता आणि अशिक्षित माणसाची गोष्ट असली असती की पशुमध्ये आणि माणसामध्ये काहीच फरक उरत नाही, ज्याला ज्ञानच नसेल. मग आता आम्ही सगळे तिघ अज्ञानी आहोत आणि आपण उदाहरण म्हणून तुम्हाला ज्ञान आहे, मग तुम्ही जे म्हणाल ते मान्य केल्याशिवाय आमच्या तिघांना प्रत्यय व्हाय नसतो. म्हणून हेच झालं की ज्याला थोडंफार ज्ञान आहे त्याला असं सांगायचं की दगडात देव आहे तर आम्ही हातच जोडले. त्याला सांगितलं की सर्पात देव आहे तर आम्ही हातच जोडले. त्यानं सांगितलं झाडात देव आहे तर आम्ही हातच जोडले.
त्यांना जे जे म्हणून सांगितलं ते मान्य केल्याशिवाय पर्यायच नव्हता, कारण की आम्ही निर्बुद्ध होता, आम्हाला ज्ञानच नव्हतं. पण आता देश शिकतोय, बहुजन समाज शिकतोय. त्याला सांगितलं की दगडात देव नाही, त्याला सांगितलं सर्पात देऊ नये, तो एक प्राणी. त्याला सांगितलं गायीत देऊ नये. हे विज्ञानानं दाखवून दिलं की तुम्ही जे जे काही सांगता हे शुद्ध पाखंड आहे, ही अंधश्रद्धा आहे आणि तेच मुळात नको. मी तुम्ही जसे जसे संज्ञान व्हाल तसे तसे ते अज्ञान होती, आणि ते जेव्हा संज्ञान होते तेव्हा आम्ही अज्ञान होतो. म्हणजे नेमकं हेच लप आहे. आणि म्हणून मग ह्या संविधानाला गालबोट लावायचे, याला याचं टार्गेट अचीव केलं नाही, हे आता जुनं झालंय, याला बदललं पाहिजे. तर मुळातच गोष्ट अशी आहे की या देशामध्ये हजारो धर्म, हजारो पंथ, बुवा बाबा, 33 कोटी तर देव बी येत म्हणतात. आणि एवढंच कमी पडत आली त्याने गायच्या पोटात 33 कोटी देऊन नेऊन घालते. तर बरं यांची पंचायत अशी आहे, एकीकडे सावरकर सांगतो की ते पशु आहे, त्याला कापून खाल्लं पाहिजे, आणि हे म्हणते ते गौमाता आहे, गौमातावर लोकांचे खुनं पाडायला लागले, काय काय नको ते करतायत. मुळातच गोष्ट अशी आहे की काहीही करून या देशातल्या माणसाला संविधान समजून जाईल. ज्या दिवशी या देशातला माणूस संविधान समजेल त्या दिवशी यांचे सगळे मनसुबे धुळी मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आमचे चुनीलालजी असं सांगतात की शिक्षणाला का बरं त्यांनी इतकं महाग करून ठेवलं, की तुम्ही शिकले की त्यांना क्वेश्चन करताना त्यांना प्रश्न विचारतात आणि त्यांचं पाखंड उघड करतात. म्हणून मग आज 1.25 लाख एक शिक्षकी शाळा आहे. जसं आमचे चुनीलाल जाधव सांगतात की एकीकडे रोबोटनं तुम्ही शाळा शिकवायला लागले, तर त्याच्यातल्या 10% काय 5% ही लोकांना. मला आठवतं त्या शिक्षणामुळे ते म्हणजे त्यांना शिक्षणात इतका तिटकार आहे की तो युपी मधला ते करण संघ जो करनिशन तो एक शिक्षक होता. त्याने शिकवता सांगवा. तर आपल्या विद्यार्थ्यांनी फक्त त्यांनी एवढंच सांगितलं की पुढच्या वेळेस तुम्ही शिक्षित लोकांना निवडा. तर त्याचा इतका राग आला ते काढून टाकले. त्याचं बघा ना, मग त्याच्यासाठी मग काय घडलंय, त्यानं शिक्षित होतं म्हणून त्यानं शिक्षिताला सांगितलं, अशिक्षिताला काय सांगाल, त्याला कळणारच नाही ना काही. तो तुम्ही जे सांगाल ती पूर्व दिशेत मान्य करतो. आणि म्हणूनच मग बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात काय झालं की शिक्षण हे सक्तीचं केलं ना, की प्रत्येकाला सरकारनं शिक्षण दिलंच पाहिजे, सरकारची जबाबदारी. आणि मुळात मग तेच नको आहे. म्हणजे काहीही करून त्यांचा आटापिटा असा आहे की इथला बहुजन समाज पुन्हा त्या पाशाने उलार गेला पाहिजे आणि तो गुलाम झाला पाहिजे. म्हणून त्यांची खऱ्या अर्थाने ही सारी धडपड आहे. पण मला विश्वास आहे की हे जरी डोळे मिटून दूध पित असतील पण जगाचे डोळे उघडे, बहुजन समाजाचे डोळे उघडे. आणि म्हणून आता कमजोरी फक्त ही आहे की त्यांच्या हातात दुसरं तिसरं काही नाही, फक्त धर्म. आणि धर्माच्या नावाखाली ते फक्त हे करू शकतात. याचं कारण असं आहे की बघा, माणूस पैदा झाला की यांचा धर्मसंस्कार सुरू होतो. घर बांधायचं असेल तर यांचे संस्कार सुरू होतात. घराचं तोंड कुणकडे झालं पाहिजे, दिशा कुठे असली पाहिजे हे सांगतात. त्याचं ते स्वयंपाकघर कुठे असलं पाहिजे हे कंट्रोल करतात. याचं लग्न कधी करायचंय, याचं लग्न कधी करायचंय हे ठरवतात. दोघा मुला मुलीचं लग्न होऊ शकतं की नाही ते हे ठरवतात. मग याचा संसार कधी सुरू करायचा ते ठरवतात. म्हणजे इतकं सहबाजूनं धर्माच्या नावाखाली या समाजाला कंट्रोल त्यांनी केलेलं आहे. आणि याच्यामध्ये मग जसं चुनीलालजी म्हणतात की शिकलेला सवरलेला माणूस सुद्धा अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला आहे. तर त्या शिकल्या सवरलेल्या माणसामध्ये हे कवच भेदण्याची शक्ती नाही. आणि म्हणून तो शिकलेला अनपढ, त्याला आपण शिकलेला अनपढ म्हणूया. त्यांच्या त्या षड्यंत्राचा बळी पडत असेल तर साधारण प्रत्येक ह्या मनुवाद्यांना असं वाटतंय की तो जो कायदा होता तो उत्कृष्ट होता. त्याच्यामध्ये आम्ही किती कमजोर डोक्याने असलो, या आम्ही किती भारत देशाच्या लोकांचा नुकसान करीत असलो तरी हे लोक आपल्याला डोक्यावर घेऊन मिरवतात. आणि म्हणून जो वैज्ञानिक दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेबांनी जी भारतीय राज्यघटनेची जी राज्यघटना जी स्थापन केली, लिहिली, जो संविधान लिहिला, तोच मुळात ह्यांना सुरुवातीपासूनच ह्यांच्या प्रत्येक हे मनुवाद्यांच्या डोक्यात तो विरोध आहे त्याचा. आणि त्याच्यामुळं त्यांनी सुरुवातीपासूनच जर आपण बघितलं, जसं संविधान लागू होण्याची तो काळ होता त्याच्या अगोदर जे भारत देशामध्ये 1935 पासून खरोखर म्हणजे हे संविधानिक गोष्टी इंग्रजाच्या काळापासूनच सुरुवात झालेल्या. त्या काळापासूनच हा समाज जो आहे म्हणजे खासकर हा ब्राह्मण समाज हा पेटून उठलेला होता की इंग्रजांनी ज्या पद्धतीने गोरगरीब समाजाला न्याय द्यायची भाषा करत होते
त्यांना कायद्यात बसून शिक्षणाची सुविधा करून देत होते, त्यांना कायद्यानुसार त्यांना प्रोटेक्शन द्यायची भाषा करत होते, ते त्या गोष्टी सगळ्या आमच्या धर्माला ह्या गोष्टी खटकतात, या आमच्या धर्माच्या आड येतात, म्हणून ब्राह्मणांनी खूप मोठ्या प्रमाणात इंग्रजांच्या विरोधात असंतोष निर्माण करायचा प्रयत्न केला. आणि जसं आपण बघतोय की आपल्या महापुरुषांना जर सगळ्यात जास्त सामाजिक बळ मिळालेलं असेल, या पुरोगामित्व सिद्ध करण्याच्या गोरगरीब समाजासाठी कार्य करण्याचा जो बळ मिळाला असेल, तर त्याला मी सांगतो की इंग्रजांनी खूप मोठं सहकार्य आपल्याला केलेलं आहे. नाहीतर हे लोक जे मनुवादी विचारधारेच्या होता आणि मनुस्मृतीच्या आधारे या भारत देशाची जी वाटचाल होती, त्याच्यामध्ये भारत देशाला मला असं वाटतंय की कधीच स्वातंत्र्य ह्या बहुजन समाजाला मिळाला नसता. इंग्रज लोकांच्या सहकार्यामुळं महात्मा फुलेंची चळवळ झाली, इंग्रजांच्या सहकार्यामुळं छत्रपती शाहू राजांची चळवळ मोठ्या प्रमाणात आरक्षणाची चळवळ त्यांना पूर्णत्वास नेता आली. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी जे प्रचंड विद्वता प्राप्त करून ती जे संविधान आपलं भारत देशामध्ये रचलं, तेच अखंड आणि आपल्या भारत देशाचं वैभवाचं कारण बनलं. त्याच्यावर आपण जर समजा विचार केला तर सर्वसामान्य गोर गरीब कुटुंबाला आणि आपल्या जी संविधानाची जी मूळ ताकद आहे ती समता, न्याय, बंधुता आणि स्वातंत्र्य. ह्या समता, न्याय, बंधुता आणि स्वातंत्र्याच्या बळावर भारत देशाची जी संविधान आणि घटना तयार झाली, त्याच्यामध्येच भारत देशाचं सार्वभौम राज्य पद्धती आणि सगळ्या गोरगरीब समाजांना जो मतदानाचा अधिकार, हे सगळं म्हणजे समता प्रस्थापित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान आणि घटनेमध्ये ज्या गोष्टी घेतल्या, त्याच्यामुळे प्रस्थापित जातीवाद्यांचे तेव्हापासूनच त्यांच्या डोक्यात ही सल आहे. आणि आजपर्यंत त्यांना असं वाटतं की हा कायदा जर संपला तर आपली सगळ्यात मोठी डोकेदुखी बंद होईल आणि ह्या भारत देशावर आपलं वर्चस्व प्रस्थापित होईल. ह्या हिशोबाने परत जसे जसे ते मूळ ह्याच्यामध्ये येतात, जसं भारत देशाचं संविधान लागू होत होता त्यावेळेस ऑर्गनायझर म्हणून संघाचं एक पत्रकार होतं दैनिक, तर त्या दैनिकामध्ये या पाक्षिकामध्ये ऑर्गनायझर पाक्षिकच होतं. तर मग ऑर्गनायझर मध्ये RSSच्या जे कोणी तथाकथित पंडित होते त्यांनी सरळ सरळ हा मुद्दा घेतला होता की भारत देशाची जी घटना आहे आणि भारत देशाचा जो संविधान निर्माण करतायत ते पाश्चिमात्य देशाच्या कायद्याचं उदात्तीकरण आहे आणि ते पूर्ण पाश्चिमात्य देशातून वेगवेगळ्या त्यांच्या घटनेमधून हे गोळा करून भारत देशामध्ये आणतायत. त्याची जुळवाजुळव करून भारत देशामध्ये हा कायदा लागू करण्याचा प्रयत्न करतायत आणि ही जी जुळवाजुळव केलेली आहे, हे असं वाटतंय की ही वेगवेगळी जुळवाजुळव करून एक गोदडी शिवण्याचं काम या संविधानासाठी करत आहेत, असं हे ऑर्गनायझर मध्ये त्यावेळेस ते गोलवलकरनी ते सांगितलेले. त्याच्यामुळं यांचा जो त्यावेळेसचा जो दृष्टिकोन होता संविधानाच्या संदर्भात, तो त्यावेळेस बी विषमतेला जी मनुस्मृती जन्म देते त्या विषमता कायम ठेवण्यासाठीच त्यांनी समता, न्याय, बंधुता आणि स्वातंत्र्य हे सांगणारं भारतीय संविधान, त्याला त्यांनी तिथून विरोध केलेला आहे. आता सांगायचं असं आहे की भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर जी भारत देशाच्या सार्वभौम सत्तेकडं सगळ्यांना सोबत घेऊन जे प्रचंड वैभवपूर्ण भारत देशाची उभारणी चालू आहे आणि आज आपण बघतोय की भारत देशाचा प्रत्येक माणूस, मग तो आदिवासी असेल, मागासवर्गीय असेल, त्याच्यानंतर तो भटका विमुक्त असेल, हा प्रत्येक समाज जो आहे आपल्या विकासाचे रस्ते आपल्या ताकदीनं शिक्षणाच्या बळावर आणि भारतीय राज्य घटनेच्या सहमती म्हणजे ताकदीनं भारतीय घटनेने जे अधिकार दिलेले त्या अधिकारामुळं त्याला एवढी ताकद मिळालेली की तो स्वतः त्याच्या समाजाला विकासाच्या दृष्टिकोनातून विकासाच्या मुद्द्यावर पुढे घेऊन जाताना दिसतोय. आणि मग यांचा जो शैक्षणिक दृष्टिकोन आहे मागासवर्गीयांचा, आज भारत देशातला जो SC समाज आहे, हा SC समाज असेल, ST समाज असेल, यांनी फुल ताकद मिळवलेली आणि एवढी ताकद शिक्षणातून एवढी प्रगती त्या समाजाने केलेली. आज आपल्याला
म्हणजे एक स्वाभिमानाने सांगावं लागेल की भारत देशाचा एसी समाज जो आहे तो ब्राह्मण समाजाच्या खालोखाल या बरोबरीनं तो शैक्षणिक प्रगती साधलेली आहे त्याने. त्याच्यामुळं यांच्या ज्या कुरघोड्या अंधश्रद्धा फैलावून अंधश्रद्धेच्या माध्यमातून धर्माच्या माध्यमातून इतर समाजावर जे अंधश्रद्धा फैलावून ते राज करत होते. त्यांनी देशाचं ते म्हणले देश कधी स्वतंत्र होईल की जेव्हा समाज स्वतंत्र होईल. आणि त्यांना माहिती होतं की मनुवादी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत देशाला किंवा समाजाला किंवा जातीला ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला हे गोष्टी मिळणार नाही. म्हणून साहेबांनी काय केलं, आंबेडकर साहेबांनी, की संविधानाची निर्मिती केली. त्याच्यामध्ये पहिले सर्वात ज्या ओबीसी जो वर्ग होता, एसटी होता, ह्या आरक्षणाबद्दल यांना सर्वात पहिले न्याय देण्याचं काम त्यांनी पाहिजे. आणि नंतर बाकीच्या लोकांकडे त्यांनी लक्ष दिलं की पहिले जो समाज मोठा आहे त्या समाजाला कसं एका जागी आणावं, त्यांनी एका जागी कसं राहावं, त्यांनी आपसामध्ये कसं हे करावं. आता बाबासाहेब आंबेडकरांनी जय भीम का म्हणलं होतं, की जय भीमाचा अर्थ काय होतो बरं का, तू स्वातंत्र्य, मला स्वातंत्र्य, मला स्वातंत्र्य, जसं मी आहे तसे तुम्ही आहे का. आणि त्याच्यापासून जगाला हे शिकण्याचा त्यांनी एक प्रयत्न केला. तर आपण काय केलं, काही शब्द हे जातीमध्ये वाटून टाकले. आणि आपल्याकडे काय झालंय की विचारवंत का बोलत नाही, की विचारवंतावर हे ट्रोलिंग करतात, ट्रोल आम्ही तयार करतात, बेरात्री केव्हाही तुम्हाला फोन करतात, तुमच्यावर 4 लोक गल्लीतले हे करतात. तर त्याच्यामुळे काय होतं, विचारवंत हे थोडेसे हे होतात की 2014 नंतर जे काही झालं यांनी काय केलं, अभ्यासच असा केलेला आहे की समाजामध्ये जागृती आणतो कोण. आता आपल्या समाजामध्ये जागृती कशी आणायची, आपण भारुड असेल बरं का, काही संतांची वाणी असेल बरं का, प्रवचन असेल, ह्या सगळ्या गोष्टीतून आपण लोकांना समजायचं की देश म्हणजे काय, देशाची म्हणजे स्वातंत्र्य काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत होत्या. त्यामुळे काय झालं, यांना माहिती होतं की विचारवंत आहे. आपण पहिले आपले लोक होते सगळे की जे एका चळवळीमध्ये भाग घ्यायचे बरं का, पण तो कोणी विचार करत नव्हतो की मी कोण आहे, काय आहे. मी समजा शिक्षण क्षेत्रामध्ये असेल किंवा विद्यार्थी असेल किंवा कोणी असेल तर मी त्या चळवळीमध्ये भाग घ्यायचो. मी प्रत्येक समाजाच्या गोष्टी बोलायचो की हा समाजाला हे मिळालं पाहिजे, त्या समाजाला ते मिळालं पाहिजे, या समाजाला हे झालं पाहिजे. आपण लोकांना समजून सांगायचो किंवा संविधानाने आपल्याला काय काय अधिकार दिले, बोलण्याचे, चालण्याचे, बसण्याचे, उठण्याचे बरं का, सर्व समाजामध्ये राहण्याचे, इथं तर की पाणी पिण्याचे अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिले. बाबासाहेबांच्या म्हणजे बाबासाहेब घटनेत शिल्पकार आहेत आणि बाबासाहेब हे तथाकथित समजत त्यावेळेस ते म्हणायचे तशा कमी जातीमध्ये. ऍक्च्युली जाती कोणतीच मोठी आणि कोणतीच लहान नाही, ज्ञानापुढे सगळे सर्व समान आहेत. परंतु अस्पृश्य जातीत जन्मल्यामुळं आणि बाबासाहेबांनी लिहिल्यामुळं यांची पोटदुखी आहे का? नाही, यांचं काय झालेलं ऍक्च्युली की बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिलं तर यांच्या पोटात तेव्हाच त्यांचे हे होतं, यांनी विरोध केला होता. ज्यावेळेला जी प्रस्तावना आली संविधानाची त्यावेळेला यांचे हेगडे म्हणून एक होते RSSचे, त्यांनी त्यावेळेलाच म्हणले की संविधान चुकीचं आहे, तुम्ही असं नाही लिहू शकत, असं नाही, असं लिहा. तिरंगा आहे, त्याचे 3 रंग जे आहेत अपशकुनी आहेत. यांनी त्यावेळेला संविधानाच्या प्रती जाळल्या, यांनी विरोध केला. तर बाबासाहेबांनी काय केलं की मी संविधान लिहिलं, मी सगळ्यासाठी लिहिलो. म्हणून त्यांनी रामाचे चित्र टाकले, प्रत्येकाचे टाकले, गौतम बुद्धांचे टाकले. परंतु म्हणजे सगळ्या जे लोक होते, रामायण असेल, महाभारत असतील, त्यातला जो प्रसंग होता की ज्याच्यामुळं समाजाचा उद्धार होत असेल अशा त्यांनी त्या प्रतिमा त्याच्यामध्ये टाकलेल्या. तर शेवटी तुम्हाला संविधान काय आहे, संविधानाची व्याख्या काय, ही आताची गरज काय माहितीये का, की आपणच आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की संविधान म्हणजे काय. तेव्हा त्यांना कळलं की बाबासाहेब आंबेडकर कोण होते. बाबासाहेब आंबेडकर एक विशिष्ट जातीचे नव्हते किंवा ते काय एका धर्माचे नव्हते, ते सगळ्यांचे होते. आणि त्यांनी स्वतःची एक अशी छाप टाकली होती की त्यांनी त्या काळामध्ये की त्यांनी सगळं करून बघितलं. हालाकी आज आपण शेअर मार्केटिंगचं बोलतो, बाबासाहेबांनी 1928 मध्ये तो पण व्यवसाय करून बघितला, पण तो व्यवसाय का बुडाला की त्या जातीच्या त्याच्यामध्ये त्यांना तो त्रास झाला. त्यांना इतकं त्रास झाला की त्यांना जिथं ते राहत होते त्या घर मालकाने घर खाली करून घेतलं. बाबासाहेबांनी परत शिक्षणाकडे वळले, त्यांनी अशा कितीतरी डिग्र्या घेतल्या आणि त्यांना ते माहिती होतं की ह्या सगळ्या गोष्टी संपवायच्या असतील तर असं काहीतरी करावं लागेल की ज्याच्यामुळे की आपण सगळ्या समाजाला न्याय देऊ शकतो. म्हणून त्यांनी ते काम